त्याच्यामध्ये आता विशेष लक्ष दिलेलं आहे. म्हणून शासनाची भूमिका अतिशय सकारात्मक आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होते. दुर्दैवाने काही ठिकाणी विघ्नसंतोषी लोक आहेत, जे अंमलबजावणी होण्यामध्ये विलंब करतात. हाणून पाड शासन निर्णय कसे हाणून पाडले जातील, समाजामध्ये कशा शासनाबद्दलचा रोष निर्माण होईल, या संदर्भात काही आता उदाहरणं समोर येत आहेत. आम्ही निश्चितपणे ते चौकशी करणार आहोत. परंतु लगेचच 1-2-3 दिवसामध्ये आम्ही सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जे आता मुद्दे उपस्थित केलेले आहेत, विशेष करून अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या ज्या त्रुटी आहेत, अडचणी आहेत, त्यामध्ये उपस्थित केलेले ज्या सातत्याने जाणीवपूर्वक दाखले देण्यामध्ये होणारी टाळाटाळ, या संदर्भात एक ठोस निर्णय आम्ही आता करणार आहोत. 29 ऑगस्टच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती तोडगा निघाला का, किंवा मग ते आंदोलनावरती ठाम आहे का? आम्ही त्यांना आता विनंती केलेली आहे की शासनाची भूमिका मांडलेली आहे. आम्ही आतापर्यंत केलेल्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडली. पण त्यांचे मी हे मान्य करतो की त्यांच्या मनात एक चीड आहे की या अंमलबजावणीमध्ये येणारे अडथळे, जे दारिद्र्य शुक्राचार आपण ज्याला म्हणतो ते आहे, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. शेवटी समाजासाठी त्यांचं भांडण आहे, समाजासाठी त्यांचा लढा आहे. निस्वार्थीपणे त्यांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे, आता त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे, मागण्या मान्य होत आहेत, अंमलबजावणी होत नाही म्हणून त्याचा रोष आहे. शासन म्हणून आमची ती जबाबदारीच आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे, ही आमची भूमिका जी आहे आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. आता एक मला वाटतं नजीकच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही या संदर्भात काही उपाययोजना करतो आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण आमच्या ह्या शासनाची भूमिका एकदा आपल्या समोरपर्यंत जे काही भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या अंमलबजावणीतल्या ज्या त्रुटी आपण दाखवलेल्या आहेत त्या निश्चितपणे दूर करू. आणि याच्यामध्ये एकच त्यांची आमची भूमिका एकच, आम्हाला दुसऱ्याचं आरक्षण नकोच आहे ना. दुसऱ्याच आरक्षणामध्ये आम्हाला काही नाही, जे आपण मान्य केलेलं आहे तेच आपण देतो आणि त्यामध्ये राहून आपण हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी असेल, विशेष करून आता त्यांनी सातारा गॅजेट किंवा या संदर्भात काही त्यांनी मागणी अंमलबजावणीची मागणी केलेली होती, त्या बाबतीमध्ये आम्ही आता ॲडव्होकेट जनरल यांचं ओपिनियन मागवलेलं आहे. म्हणजे ते एकदा महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन आल्यानंतर त्याचा निर्णय आम्हाला करता येईल. जरांगे पाटील तुमच्या या चर्चेनंतर समाधानी आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे आम्ही जे शासन निर्णय करतो त्याच्या समोर मांडलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. आता आपण सगळे मिळूनच पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यांनी सुद्धा मला वाटतं आमच्या विनंतीचा विचार करावा आणि आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी फेरविचार करावा अशी त्यांना विनंती केलेली आहे. पण तुम्ही येण्यापूर्वी पाटलांनी असं म्हटलं की शिष्टमंडळ येतोय, जातोय, चर्चा करतोय, वेळ मागतोय, 3 वर्षापासून वेळच मागतोय. शासनाची भूमिका जी वेळोवेळी जी करावी लागते ती आपण केलेली आहे. अनेक निर्णय आपण केलेले आहेत. आता मी मान्य करतो की काही निर्णय अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, काही विलंब झाला असेल, त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. शेवटी मला समाजापुरतं समाजासाठी ते काम करणं आमची तीच भूमिका आहे. पण शासन स्तरावर ज्यावेळी अशा काही अडचणी येतात आणि त्याच्यामुळे अंमलबजावणी होत नाही म्हणून त्यांचा जो रोष आहे तो आम्ही मान्यच करतो की त्यांची भूमिका योग्यच आहे. पण त्याच्यावर आता काय आपल्याला तोडगा काढता येईल किंवा अंमलबजावणी कशी वेगाने करता येईल या दृष्टीने मी आता आम्ही कार्यवाही करणार आहोत. सहमती झाली का? हो, काय चाललंय कुणबी आकडे 58 लाख नोंदीची आकडेवारी शिंदे समितीने उपलब्ध केली आहे. त्या संदर्भात त्याला मी सगळ्या आकडेवारी त्याला देतोय. आता जरांगे पाटिल के 29 तारीख के मिशन की तैयारी हो चुकी है. आज आप चारों लोग आए हैं, क्या सुझाव दूसरा काफी विस्तार से बात हो रही है और मैं मानता हूँ कि कुछ खामियां सरकार के निर्णय में उसकी इम्प्लीमेंटेशन में हुई है, उसके चलते काफी रोष है लोगों में. और माननीय जरांगे पाटिल का भी वही कहना है कि अगर निर्णय होते हैं शासन उसकी अंमलबजावनी करने में एक तो देर होती है या कई जगहों पे जो अधिकारी है उनके लेवल पे एक पर्पसफुली कुछ लोग उसमें तो निश्चित रूप में लोगों में जो सरकार के खिलाफ जो रोष है उसके कारण सरकार के खिलाफ तो व्यक्तिगत कुछ नहीं है,
लेकिन समाज के लिए जो सरकार ने निर्णय लिया है उसकी अंमलबजावनी शीघ्र गति से होती नहीं, उनका ये आक्षेप है। मानते हैं कि उसमें बदलाव लाने की आवश्यकता है, सुधार करने की आवश्यकता है। उनको हमने उसके बारे में आश्वासित किया है। आज आप सफल हो गए, आज आप 4 लोग सफल हो गए इस बात नहीं, हमारी विनती हमने उनके सामने रखी है। इस 2-3 दिन में जो कोई मामले उन्होंने सामने लाए उसके ऊपर भी कुछ निर्णय कर रहे हैं। और हम समझते हैं कि मैं मानता हूँ कि हमारी वो जो विनंती है हमें जो वो स्वीकार करेंगे ऐसे मानते हैं। 58 लाख कुणबी नोंदींचे डेटाची त्यांनी मागणी केली होती, हा डेटा सरकार कधीपर्यंत त्यांना सुपूर्द करणार आहे? आम्ही आता ऑलरेडी त्याची हार्ड कॉपी त्याच्या पेन ड्राईव्हवर सगळ्या डाटा अपलोड हे डाउनलोड केलेला आहे, ती माहिती आपण त्यांना देतो. आपण त्यांना मराठा आरक्षण समितीची बैठक अंतराळी ठेवा असं जरंगे पाटलांनी म्हटलंय. मग त्या संदर्भात खयानी सोबत सावंत साहेबांनी सांगितलं परत असं होणार आहे. नाही, आता मी त्याच्यावर चर्चा करतोय. पण बैठकीची मागणी आहे त्यांची, त्याचा निश्चितपणे विचार करतो. होईल ही बैठक अंतराळी. आता विचार करू, आज त्यांनी मागणी केली. मला बाकी सगळ्या सरकार म्हणजे 2 मंत्र्यांवर धरंगे पाटील नाराज आहे, त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? असं आहे की व्यक्तिगत पातळीवर कधी कधी आता मंत्री आम्ही काम करतो, आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही काही निर्णय करत असतो, त्याच्यामध्ये काही विसंगती आल्या असेल, त्या त्रुटी राहिल्या असतील, त्यामुळे काही अडचणी आल्या असतील, त्याचा निश्चितपणे विचार वरच्या वरिष्ठ पातळीवर त्यांना आश्वासित केलेला आहे. मराठवाड्यामध्ये अधिकारी लोक काम करत नाही. मराठवाड्यामध्ये किती नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत? हैदराबाद गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये वितरित झाले? मला वाटतं सगळी माहिती दिली आहे आपण त्यांना सगळी. आणखी तुम्हाला पाहिजे मी स्वतंत्र त्याने प्रेसवर काढून घेऊ. पण काम बऱ्यापैकी सुरू आहे साधारण दोन्ही. आणि उलट लिपी वाचण्यामध्ये लोकांची अडचणी होत्या. मी कायमस्वरूपी लिपी वाचक नेमलेलं आहे, त्यामुळे शासन स्तरावर महसूल बघायला कुठे अडचणी येऊ नये. मला वाटतं काम सुरू आहे, परंतु त्याला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. काही म्हणून म्हटलं की एक अनेक करोडे आहेत, पण मला खात्री आहे की आमच्या या शासनाच्या प्रयत्नाला मान्य जरंगे पाटील निश्चितपणे प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे. आजच्या बैठकीमध्ये अधिकारी पण काम करत नाही असं सूर निघाला, म्हणून मी मागेच मान्य केलं ना की काही मला दिसतंय काही ठिकाणी आक्षेपार्ह काही लोकांनी वर्तवणूक अधिकारी दिसते, कारवाई करू. तुम्ही आताच म्हणाला की काही धाडीचे शुक्राचार्य कार्यकर्ते आहेत, ती नेमकी कोण आहे? नाही, अधिकारी म्हटलं मी ज्यांच्यावर जबाबदारी दाखले देण्याची, जातपडताळी दाखले देण्याची. बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत नाही, वडिलांचे नाव दाखले आणि मुलाला मिळत नाही, कशाच होतं काय? त्यामुळे अशा अधिकारी जाणीवपूर्वक जर शासनाला बदनाम करत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच ना. नेमकी काय कारवाई करणार? वारंवार तेच नाही, असं आहे की एकदा वास्तव समोर आल्यानंतर एक तर त्यांना निलंबित करावं लागेल. त्यांच्या सेवा नियमामध्ये त्याचे जे काही जे नियम आहेत त्याप्रमाणे काही कार्यवाही होईल. पण हे प्रकार गंभीर आहे, त्याची आम्ही निश्चितपणे दखल घेतलेली आहे. आणि मला आपल्या माध्यमातून त्या आम्ही कोणत्या व्यक्तिगत कोणत्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध नाही आहे. व्यवस्था जी निर्माण केली शासनानं ते व्यवस्थित राहून काम करायचं असतं. तर माझी आपल्या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे, अधिकाऱ्यांना सुद्धा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, आपण आपल्या दिलेल्या दायऱ्यामध्ये राहा, काम करा, नियमानं जे काही दाखले देऊ शकतो ते करा, समाजाची हेळसांड होऊ देऊ नका. अधिकारी स्तरावर दाखले नाकारल्याचं चित्र आहे असं विखे म्हणतात. दाखले देण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यास चौकशी करण्यात येईल असं शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा असे प्रकार होऊ नयेत याची काळजी घेऊ असं सुद्धा शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि सर्व प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलीय असं विखेंकडून सांगण्यात आलंय. सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचंही या प्रकरणात विशेष लक्ष आहे असं विखेंकडून सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे दाखले देण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यास चौकशी करण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.